Okay, hello everyone. Now we will see probability density function. Okay, PDF. What is meant by PDF? See here. For discrete random variable using PMF, we get probability of random variable. While for the continuous random variable, probability mass is not attached to any particular value. It is attached to an interval, the probability attached to the interval is called as a density function. आता definition काय दिलेली आहे बघा. Let x be the continuous random variable. Function f of x is defined for all x belongs to minus infinity to infinity is called as a probability density function. Okay, PDF. If first condition दिलेली आहे f of x is greater than or equal to 0 for the range minus infinity to infinity means minus infinity is less than x less than infinity. आणि सेकंड कंडिशन काय दिली आहे की इंटिग्रेशन ऑफ मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी एफ ऑफ एक्स डी एस इज इक्वल टू 1. आता डेफिनेशन आपल्याला काय सांगितलं आहे बघा. लेट एक्स बी द कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल. एक्स हा जर तुमचा कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल असेल the function f of x is defined for all x belongs to minus infinity to infinity. जो एफ ऑफ एक्स आहे त्याची रेंज आपल्याला काय दिलेली आहे एक्सची मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी दिलेली आहे. तर त्या टाईपच्या ज्या फंक्शन्सना आपण काय म्हणतो की प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन पीडीएफ. त्याची कंडिशन आपल्याला काय दिली आहे व्हेन युअर एफ ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन 0. जो तुमचा एफ ऑफ एक्स आहे तो ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू काय असणार आहे 0. रेंज काय दिलेली आहे एक्सची सॉरी सॉरी रेंज आपल्याला दिलेली आहे मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी. ही एक्सची रेंज दिलेली आहे आपल्याला. ओके. आणि सेकंड कंडिशन काय दिलेली आहे फॉर द इंटिग्रेशन ऑफ मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी. लिमिट्स काय दिले आहेत मायनस इन्फिनिटी पासून इन्फिनिटीची आपल्याला इंटिग्रेशनचे लिमिट्स दिलेले आहेत. आणि जो एफ ऑफ एक्स आहे त्याचं आपल्याला इंटिग्रेशन करायचं आहे राईट. मायनस इंटिग्रेशन ऑफ मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी एफ ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल टू काय असलं पाहिजे तर 1 असलं पाहिजे. ह्या दोन कंडिशन दिलेल्या आहेत आपल्याला. त्याला आपण काय म्हणतो आपण पी डी एफ फंक्शन आपण बोलतो म्हणजेच काय प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन. ओके. आता ह्या ठिकाणी नोट दिलेली आहे फॉर कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल ॲज इट टेक काउंटेबली इन्फानाइट व्हॅल्यूज सो ॲज नो प्रोबॅबिलिटी अटॅच टू द पर्टिक्युलर व्हॅल्यू दॅट इज पी ऑफ कॅपिटल एक्स इज इक्वल टू स्मॉल एक्स इज इक्वल टू 0 फॉर ऑल युअर एक्स. ऑल एक्ससाठी आपल्याला काय सांगितलेलं आहे प्रोबॅबिलिटी सांगितली आहे पी ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स इज इक्वल टू 0 सांगितलेलं आहे. ओके. P of A is less than X is less than B is equal to P of less than or equal to X is less than or equal to B. Okay. Is equal to काय दिलेलं आहे P of A is less than or equal to less than X less than or equal to B. And third one दिलेलं आहे is equal to P of A is less than or equal um, X less than B is equal to फॉर्म्युला दिलेला आहे आपल्याला इंटिग्रेशन ऑफ ए टू बी एफ ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल टू एरिया अंडर कर्व. ओके. म्हणजेच लक्षात घ्या आपल्याला एक स्पेसिफिक असा एखादा एरिया दिला असेल सपोज आता ही डायग्राम घ्या. ही डायग्राम जर दिलेली आहे आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे आपल्याला सपोज हा एक एरिया दिलेला असेल. ओके. आता हा एरिया जर आपल्याला फर्स्ट एरिया जर आपल्याला दिला असेल की ए इज लेस दॅन एक्स लेस दॅन बी. ए पेक्षा कमी आणि बी पेक्षा जर कमी ए पेक्षा जास्त आणि बी पेक्षा जर कमी जर हा एक्स असेल आपल्याला तर हा रिजन आपल्याला हाच मिळणार आहे राईट. म्हणजेच फर्स्ट कंडिशन आहे आपली प्रोबॅबिलिटीची पी ऑफ ए इज ग्रेटर दॅन एक्स ग्रेटर दॅन बी. बी पेक्षा काय असणार आहे तो एक्स हा कमी असणार आहे आणि ए पेक्षा काय आहे तर एक्स हा ग्रेटर असणार आहे. फ्रॉम दिस कंडिशन मी बोलते. तर आपला हा जो एरिया बाउंडेड एरिया जो आहे तो काय असणार आहे तर हा एरिया आपला एरिया बाउंडेड असणार आहे. ओके. सेकंड कंडिशन काय दिलेली आपल्याला पी ऑफ ए इज ग्रेटर दॅन इक्वल टू एक्स ग्रेटर दॅन लेस दॅन इक्वल टू बी. म्हणजेच काय सांगितलेलं आहे की लेस दॅन इक्वल म्हणजे ए पासूनचा हा पुढचा एरिया आणि बी पर्यंतचा जो एरिया आहे तो एरिया काय असणार आहे ह्याची. म्हणजेच काय ह्या चारही कंडिशन्समध्ये एरिया कोणता मिळतोय आपल्याला हाच एरिया मिळतोय राईट. सो दॅट्स वाय
जो आपण ह्याचा प्रोबॅबिलिटी मास फंक्शन काढतो तो काय असणार आहे फॉर द रेंज ए टू बी असणार आहे. इंटिग्रेशन आपल्याला कुठपर्यंत काढायचंय फॉर्म ए पासून ते अप टू बी पर्यंत. ओके. इंटिग्रेशन ऑफ ए टू बी फॉर एफ ऑफ एक्स डी एक्स. हा काय असणार आहे तुमचा एरिया अंडर कर्व. ह्या कर्व मधच्या अंडर जो काही एरिया असेल तो काय असणार आहे तुमचा एफ ऑफ एक्स डी एक्स असणार आहे त्याचं इंटिग्रेशन. ओके. एफ ऑफ एक्स बाउंडेड बिटवीन एक्स ॲक्सिस अँड द कोऑर्डिनेट ए अँड बी. ओके. म्हणजेच काय असणार आहे ए आणि बीच्या इन बिटवीन जो आपल्याला बाउंडरी एरिया मिळतोय तो आपला काय असणार आहे हा प्रोबॅबिलिटी मास फंक्शन आपलं असणार आहे. ओके. पुढे थर्ड नोट दिलेली आहे आपल्याला फॉर ए इज बिलॉंग्स टू काय दिलेलं आहे आपल्याला की रिअल लाईन दिलेली आहे किंवा रिअल आपल्याला एरिया दिलेला आहे. ओके. तर त्याचं आपल्याला प्रोबॅबिलिटी मास फंक्शन आहे पी ऑफ एक्स इज बिलॉंग्स टू ए इज इक्वल टू तो एरिया आपल्याला काय दिलेला आहे आपल्याला इंटिग्रेशन ऑफ ए दिलेला आहे. म्हणजे एरिया आपल्याला जो दिलेला आहे तो फॉर द फंक्शन दिलेलं आहे एफ ऑफ एक्स डी एक्स. आता हे जे फॉर्म्युलीज आहेत आपल्याला ते फॉर्म्युलीज आपल्या ॲज पर फिगर तुम्ही कसे यूज करायचे ते आपण ह्या ठिकाणी बघूया. फिगर किंवा आपण जो एरिया दिलेला असेल जो कर्व दिलेला असेल त्या कर्वनुसार. ओके. पुढे एक एक्झाम्पल दिलेलं आहे. व्हेरीफाय विच ऑफ द फॉलोइंग फंक्शन्स आर पी डी एफ. ओके. फंक्शन दिलेलं आहे एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स क्यूब अपॉन 5000 इंटू 10 मायनस एक्स. फॉर द रेंज दिलेली आहे आपल्याला 0 इज लेस दॅन ऑर इक्वल टू एक्स लेस दॅन इक्वल टू 10 आणि अदरवाईज काय दिलेलं आहे 0. ओके. म्हणजे अदरवाईज हा जो कर्व आहे तो सोडून बाकीचा जो एरिया आहे त्याला आपण काय सांगतोय ह्या ठिकाणी 0 आहे असं सांगतोय. ओके. आता प्रोबॅबिलिटी मास पीडीएफ फंक्शन आपण फाइंड करतोय. ओके. आता त्याचा एक आपल्याला एक स्पेसिफिक असा एक कर्व दिलेला आहे. ओके. कर्व म्हणजे स्पेसिफिक असं तुम्हाला एखादी डायग्रामच दिलेली असेल असं नाही. आपल्याला कर्व आहे तो आपल्याला एखाद्या तुमच्या इक्वेशनच्या फॉर्मॅटमध्ये सुद्धा आपल्याला एक्सप्लेन करता येतो. राईट. तुम्ही हे 12th मध्ये बघितलेलं की कोणताही कर्व दिलेला असेल त्याचं आपल्याला एक्सप्रेशन कसं फाइंड करायचंय. ओके. म्हणजे ह्या एफ ऑफ एक्सच्या फॉर्मॅटमध्ये आपण हे फाइंड करतो. तर ह्या ठिकाणी आपल्याला डायरेक्टली फंक्शन दिलेलं आहे आणि आपल्याला काय फाइंड करायला सांगितलेलं तर पीडीएफ आपल्याला फाइंड करायला सांगितलेलं आहे. सेकंड मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 2 इंटू ई रेस टू मायनस एक्स. फॉर द रेंज काय दिलेली आहे एक्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 दिलेले आहे. ओके. आणि अदरवाईज काय सांगितलेलं आहे तुमचं फंक्शन आहे ते 0 आहे. ओके. सॉरी माझी जरा तब्येत नाही बरी सो दॅट्स माय आवाज जरासा वेगळा येतोय. पुढे आपण क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे तो बघून घेऊया. पुढे आपल्याला काय दिलेलं आहे क्वेश्चन जो आपल्याला सॉल्व्ह करताना सोल्युशन दिले. सोल्युशन मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे फर्स्ट बघा. आता आपल्याला जे फंक्शन दिले त्या फंक्शन नुसार आपल्याला काय करायचं पीडीएफ आपल्याला फाइंड करायचं आहे. To verify whether the f of x is PDF, we need to satisfy two conditions of PDF, which are first one काय condition सांगितलेली आपल्याला as from your definition. first condition आपल्याला सांगितलेली f of x is greater than or equal to 0 for the range minus infinity to infinity. ओके. आणि सेकंड कंडिशन दिलेली आहे इंटिग्रेशन ऑफ मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी एफ ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल टू 1. ओके. ह्या दोन कंडिशन्स आपल्याला दिले त्याच कंडिशन्स आपण ह्या ठिकाणी घेतलेल्या आहेत. फर्स्ट कंडिशन जी आपली होती एफ ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 फॉर द रेंज फॉर एक्स इज ची रेंज दिलेली आहे आपल्याला मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी. आणि सेकंड वन घेतलेली आपण इंटिग्रेशन ऑफ मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी एफ ऑफ एक्स डी एस इज इक्वल टू 1. ओके. तर ह्या दोन कंडिशन्स आहेत त्या कंडिशन्स वरून आपल्याला पुढचा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. ओके. पुढे आपल्याला काय दिलं फंक्शन जे आपल्याला दिलेलं आहे क्वेश्चन मध्ये ते आपण ऍज इट इज क्वेश्चन मधलं जे फंक्शन आहे ते घेतले.
ओके. रेंज पण लक्षात या ठिकाणी घ्यायची. रेंज आपल्याला जरी इथं मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी आपल्या फॉर्म्युला जो आपला डेफिनेशन आहे त्याच्यामध्ये दिलेली आहे, पण आपल्या क्वेश्चनमध्ये आपल्याला रेंज काय दिलेली आहे, फॉर तुमच्या एक्सची रेंज काय दिलेली आहे, फ्रॉम 0 टू 10. म्हणजेच काय आहे, 0 इज लेस दॅन ऑर इक्वल टू एक्स, लेस दॅन ऑर इक्वल टू 10. ही आपल्याला रेंज दिलेली आहे. सो दॅट्स आपले जे फंक्शन आहे ते आपण फंक्शन ॲज इट इज लिहून घेतलंय. ओके. पुट युअर फंक्शन इन युअर फॉर्म्युला. ओके. एफ ऑफ एक्स जो आहे त्याच्यामध्ये आपल्याला पुट करायचं आहे. काय सांगितलेलं आहे आपल्याला, फर्स्ट जी आपली कंडिशन आहे ती कंडिशन आपल्याला या ठिकाणी सॅटिस्फाय होते, कारण क्वेश्चनमध्ये जी दिलेली आहे ती आपली कंडिशन ही आहे ती ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 आहे. सो दॅट्स वाय फर्स्ट कंडिशन आहे ती आपल्याला सॅटिस्फाय होते. तर सेकंड कंडिशन काय आहे, मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी एफ ऑफ एक्स ds इज इक्वल टू 1. हे 1 असेल तरच आपण काय म्हणू शकतो की ते फंक्शन आहे ते पीडीएफ फंक्शन आहे. ओके. so that's why you have to put your f of x in your formula. First put f of x um, and convert your f of x into your given data. Okay. So that's why range काय मिळाली आपल्याला, 0 to infinity. या ठिकाणी मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी हा टोटल रेंज दिलेली आहे आपल्याला. आणि ह्या ठिकाणी क्वेश्चन मध्ये आपल्याला काय मिळालं आहे, तर रेंज आपल्याला दिली आहे 0 to 10. सो दॅट्स वाय आपली रेंज कशी होऊन जाणार आहे इंटिग्रेशनची, फ्रॉम 0 to 10. आता जो तुमचा एफ ऑफ एक्स आहे, एफ ऑफ एक्स तुमचा जो आहे तो तुम्ही या ठिकाणी पुट करून घेतलाय. एफ ऑफ एक्स तुम्हाला किती दिलेला आहे, एक्स क्यूब डिवायडेड बाय 5000 इंटू 10 इन ब्रॅकेट 10 मायनस एक्स. ओके. डीएक्स हा आपला जो आहे तो आपण ॲज इट इज घेऊन घेतलाय. आता ह्या ठिकाणी इंटिग्रेशन कसं फाइंड करतो हे तुम्हाला बेसिकली माहिती असलं पाहिजे. ओके. इंटिग्रेशन हा टॉपिक तुम्हाला 10th मध्ये झालेला आहे. रिवाइज करूया आपण ह्या ठिकाणी, काही क्वेश्चन्स मध्ये आपण रिवाइज करू. बेसिकली तुम्ही जो इंटिग्रेशनचा पार्ट आहे त्याच्यामध्ये मुलं ह्या ठिकाणी खूप चुकतात. सो दॅट्स वाय तुम्ही तुमचे प्रिव्हियस बुक्स असतील ते ओपन करा. बेसिक तुमचं इंटिग्रेशन कसं फाइंड करतो जर आठवत नसेल तर ते आठवायचा प्रयत्न करा. जर नाहीच जरी कळालं तरी मला प्लीज सांगा. तुमचे स्टेप बाय स्टेप आपण जसे क्वेश्चन सॉल्व्ह करतो तसं आपण ह्या क्वेश्चन सॉल्व्ह करून घेऊया. ओके. पण इंटिग्रेशन थ्रू आउट मी आता ह्या ठिकाणी लगेच एक्सप्लेन करत नाहीये. पण जर तुम्हाला इंटिग्रेशनचे क्वेश्चन सॉल्व्ह करताना प्रॉब्लेम येत असेल तर आपण ते वन बाय वन घेऊया. पण ते तुमचे मला प्रॉब्लेम्स हे तुमचे मला कळाले पाहिजेत. ओके. या ठिकाणी एक क्वेश्चन सॉल्व्ह करून घ्या, तुम्हाला थोडंफार रिसाईड झाल्यासारखं होईल, कारण की जवळजवळ 1 वर्ष तुम्ही इंटिग्रेशन पासून लांब आहात. फर्स्ट सेमिस्टरचं फर्स्ट स्टेपला एक आणि नंतर 12वीच्या नंतरची जी काही सुट्टीचा पिरियड होता तो एक. सो दॅट्स वाय 1 वर्ष तुम्हाला कंप्लीट झालेलं आहे. त्याच्यामुळे हा जर पार्ट तुम्हाला आठवत नसेल, मोस्ट ऑफ द स्टुडंट्सना इंटिग्रेशन मध्ये प्रॉब्लेम हा असतो. सो दॅट्स वाय तुम्ही आताच हे क्वेश्चन सॉल्व्ह करायला घ्या, कारण की या ठिकाणी इंटिग्रेशन जर तुम्हाला काय कॅल्क्युलेट करताना चुकलं तर तुम्ही पुढं आन्सर हे तुमचं हे इनकरेक्ट येतं. सो दॅट्स वाय बेसिक जो तुमचा पार्ट आहे इंटिग्रेशनचा हा तुम्हाला येणं मस्ट आहे. येत असेल तर सांगा, अदरवाईज नसेल तर आपण परत इंटिग्रेशन स्टार्ट करू. ओके. एक बेसिक पार्ट मी म्हटलं नेक्स्ट लेक्चरला आपण स्टार्ट करू शकतो. पण तुमचे काही प्रॉब्लेम असतील तर ते मला सांगा. मला आत्ताच एक सांगा, तुम्ही मला परत व्हॉट्सअपवरती सांगत नाही. कुणाला काही प्रॉब्लेम आहे का इंटिग्रेशन मध्ये? पौर्णिमा, शुभम, अर्बिना, बेसिकली तुम्हाला इंटिग्रेशन, व्हॉट इज मीन बाय इंटिग्रेशन हे तरी माहिती आहे ना? मला रिप्लाय द्या पटकन. हो मॅडम. हो मॅम. इंटिग्रेशन मध्ये काही प्रॉब्लेम नाही ना की परत एकदा रिपीट वगैरे करावं लागेल? कारण की लास्ट इयरच्या मुलांमध्ये होता. सो दॅट्स वाय मी परत एकदा विचारते. शुभम, तुझा रिप्लाय नाही आलेला. मॅम करा एकदा रिप्लाय. ओके चालेल. मग उद्याच्याला आपण इंटिग्रेशन हा टॉपिक आहे तो आपण बेसिक पार्ट आपण बघून घेणार आहोत. ओके. कारण की आता हा जो टॉपिक सुरू केलेला आहे तो आपण हा कंटिन्यू घेऊया आणि उद्याच्या लेक्चरमध्ये इंटिग्रेशन तुम्हाला वन बाय वन मी एक्सप्लेन करेन. थ्रू आउट नाही होणार, पण बेसिकली तुम्हाला आता जेवढा पार्ट लागणार आहे तेवढा तरी आपण स्टार्ट करूया. ओके. आता ह्या ठिकाणी इंटिग्रेशन कसं फाइंड करतात मी हे सांगून देते तुम्हाला. ह्या क्वेश्चन पुरतं सांगते आणि नंतर आपण इंटिग्रेशन थ्रू आउट स्टार्ट करूया. ओके. तर ह्या ठिकाणी आपल्याला ह्या ठिकाणी जो आपला कॉन्स्टंट आहे तो कॉन्स्टंट ॲज इट इज आपल्या इंटिग्रेशन साईनच्या बाहेर आलेला आहे. सो दॅट्स वाय कॉन्स्टंट या ठिकाणी काय आहे तर 1/5000 हा तुमचा कॉन्स्टंट आहे, तो तुमचा इंटिग्रेशन साईनचा बाहेर आलेला आहे.
इंटिग्रेशन साईनच्या आतमध्ये काय काय राहणार आहे, एक्स क्यूब इंटू 10 म्हणजेच काय असणार आहे 10 इंटू एक्स क्यूब, आणि नंतर काय असणार आहे एक्स रेस टू 4. हा आपला ह्या दोन टर्म्स तुमच्या इंटिग्रेशन साईनच्या आतमध्ये राहणार आहेत, राईट. त्यानुसार तुम्ही ह्या पूर्णपणे काय केलंय की जो मायनस साईन आहे, सो दॅट्स वाय ह्या ठिकाणी तुम्ही तुमचं इंटिग्रेशन स्प्लिट करून टाकले. सो दॅट्स वाय फर्स्ट इंटिग्रेशन जे आहे ते आपल्याला काय मिळालं, 0 to इन्फिनिटी रेंज जी आहे ती आपल्याला आहे तीच ठेवायची, लिमिट्स त्याचे. पुढे काय राहणार आहे 10 इंटू एक्स क्यूब, सो दॅट्स वाय 10 इंटू एक्स क्यूब डीएक्स, 10 इंटू एक्स क्यूब डीएक्स. या ठिकाणी अगेन 10 हा काय आहे कॉन्स्टंट आहे, तो सुद्धा आपला या ठिकाणी बाहेर निघणार आहे. या ठिकाणी 10 येणार नाहीये, एक्स रेस टू 4 डीएक्स. इथं टायपिंग मिस्टेक आहे, 10 एक्स 4 दिलेलं आहे टेक्स्ट बुक मध्ये, या ठिकाणी 10 नाहीये. सो दॅट्स वाय तुम्ही इथं पेन्सिल स्केल वगैरे काय आहे, ओके हे नंतर मी चालते वाटल्यास, पण हे इथे लक्षात घ्या हा 10 आहे तो तिथं टायपिंग मिस्टेक आहे. पुढे काय आहे एक्स रेस टू 4 डीएक्स. ओके, तर ह्या ठिकाणी आपल्याला काय मिळालं 4 एक्स रेस टू 4 डीएक्स मिळालेलं आहे. आता पुढे आपला पार्ट काय असतो इंटिग्रेशन फाइंड करण्याचा. कॉन्स्टंट बाहेर निघालेत. आता लक्षात घ्या इंटिग्रेशन फाइंड करताना किंवा इंटिग्रेशन फाइंड करताना आपल्याला काय करावं लागतं, जी पॉवरची टर्म आहे ती प्लस करायला लागते आणि जी टर्म आपली मिळते ती आपल्याला डिवाइड बाय येते, राईट. सो दॅट्स वाय आपला जो 10 आहे कॉन्स्टंट तो 10 कॉमन निघाला. रिमेनिंग काय राहिलं इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू 3. एक्स रेस टू 3चं इंटिग्रेशन फाइंड करत असताना आपण ह्या ठिकाणी काय फाइंड करणार आहोत, एक्स रेस टू 3च्या पुढची टर्म म्हणजेच काय असणार आहे 3+1 मीन्स काय ह्या ठिकाणी मिळणार आपल्याला 4 मिळणार आहे, राईट. सो दॅट्स वाय 4 डिवायडेड बाय 4, राईट. सो दॅट्स वाय एक्स रेस टू 4 डिवायडेड बाय 4 मायनस एक्स रेस टू 5 डिवायडेड बाय 5 सर, कारण की पुढे या ठिकाणी एक्स रेस टू 4 आहे, पॉवरची टर्म बाय 1 नी आपण इन्क्रीमेंट करतो. सो दॅट्स वाय 4 + 5, सो दॅट्स वाय एक्स रेस टू 5 डिवाइड बाय 5. ओके, 0 to 10 इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला 1/5000 इन ब्रॅकेट. पुढे आपल्याला काय करायचंय, ह्या जी लिमिट्स आहेत त्या लिमिट्स आपल्याला ह्या ठिकाणी पुट करायचे. ओके, आणि लिमिट पुट केल्यानंतर आपल्याला ह्या ठिकाणी आपला आन्सर मिळते इज इक्वल टू 1 मिळते. ओके, हाच क्वेश्चन मी वर्ड फाईल मध्ये तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवते, कारण की ह्या ठिकाणी एक्सप्लेन करताना खूप जणांना कन्फ्युजन आलेले असणार आहे. ओके, एक मिनिट, रिझ्यूम रेकॉर्डिंग. ओके, आता ह्या ठिकाणी आपण हाच क्वेश्चन परत एकदा सॉल्व्ह करून बघतोय. ओके, आता ह्या ठिकाणी आपल्याला लिमिट्स काय काय दिलेले आहेत बघूया आपण. फक्त हा जो पार्ट आहे, फक्त एकच जो पार्ट आहे तो आपण सॉल्व्ह करून बघूया की कसा सॉल्व्ह करायचा आहे. ओके, लिमिट्स आपल्याला काय दिलेले आहेत, तर 10 दिलेलं आहे आणि लोअर लिमिट दिलेलं आहे 0. सगळ्यांना व्हिजिबल आहे ना? ओके, आता व्हिजिबल असेल. आणि इन टू द पॉवर काय आपल्याला मिळाले 10 इंटू एक्स टू द पॉवर 3. ओके, डीएक्स. ही टर्म आपण इंटिग्रेट करून बघतोय. ओके, तर ह्या ठिकाणी इज इक्वल टू, आता आपल्याला काय करायचंय लक्षात घ्या. आता ही टर्म आपण जर ज्या वेळेला इंटिग्रेट करतोय तर त्या ठिकाणी आपल्याला काय मिळणार आहे, सॉरी, टू द पॉवर 3. आता लक्षात घ्या इंटिग्रेशन साइनच्या बाहेर कधी पण आपले जे कॉन्स्टंट आहेत ते इंटिग्रेशन साइनच्या बाहेर निघून जातात. नंतर आतमध्ये उरणार काय आहे, तर जे तुमचं इंटिग्रेशनचं जे साइन आहे ते आपलं ह्या ठिकाणी उरणार आहे, राईट. या ठिकाणी आपल्याला परत आपल्याला इंटिग्रेशनचा सिम्बॉल मी या ठिकाणी पुट करते. ओके, फॉर द रेंज 0 to 10. आता इथे उरणार काय आहे आपल्याला एक्स टू द पॉवर 3 डीएक्स. ओके, आता लक्षात घ्या जी ही आपल्याला पॉवरची टर्म आहे एक्स रेस टू द पॉवर 3. आता इंटिग्रेशन फाइंड करत असताना आपल्याला नेहमी लक्षात घ्यायची गोष्ट आहे, जी पॉवरची टर्म असते आपली
ती आपण काय करतो, इन्क्रीमेंट करतो. म्हणजेच काय करावं लागेल आपल्याला, आता मी ह्या ठिकाणी तुम्हाला फॉर्म्युला देते फक्त. एक्स टू द पॉवर n असेल, एक्स टू द पॉवर n असेल. ओके, मी पॉवरची टर्म ह्या टर्मनी एक्सप्लेन करते, एवढं लक्षात द्या. पॉवर टर्म मी इथे देते, कारण की प्रत्येक ठिकाणी जर आपण सिम्बॉल पुट करत बसलो तर हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायला खूप वेळ जाईल आपला. सो दॅट्स वाय आपण ह्या ठिकाणी काय केलं, इज इक्वल टू काय पुट करतोय आपण, एक्स टू द पॉवर n प्लस 1 डिवायडेड बाय n प्लस 1. ही टर्म आपल्याला काय मिळते, इंटिग्रेशनचा आउटपुट मिळतं, राईट. हा जो आपला फॉर्म्युला आहे हा बेसिकली आपला इंटिग्रेशनचा फॉर्म्युला आहे. ओके, इंटिग्रेशन ऑफ युअर एक्स. ओके, हे जर आपल्याला फाइंड करत असाल, फॉर्म्युला काय आहे आपला, या ठिकाणी मी पूर्ण फॉर्म्युला तुम्हाला देते. इंटिग्रेशन ऑफ युअर एक्स इज इक्वल टू आपल्याला काय मिळणार आहे, तर ही टर्म मिळणार आहे. इंटिग्रेशन ऑफ एक्स असेल तर काय मिळते आपल्याला, इंटिग्रेशन ऑफ एक्स आपल्याला फाइंड करत असाल, टू द पॉवर n असेल ह्या ठिकाणी. ओके, dx जर असेल तर ह्या ठिकाणी आपल्याला काय मिळणार आहे, एक्स रेज टू द पॉवर n प्लस 1 डिवायडेड बाय n प्लस 1. ओके, हा आपल्याला काय इंटिग्रेशनचा बेसिक फॉर्म्युला आहे. आता ह्या फॉर्म्युल्यानुसार आपण फाइंड करतोय, तर त्यामुळे लक्षात ठेवा की जो आपला एक्स आहे तो एक्स काय करावं लागणार आहे आपल्याला, पॉवर इन्क्रीमेंट करायचे बाय 1 नी, राईट, फॉर्म्युल्यानुसार. सो दॅट्स वाय आपण ह्या ठिकाणी काय करतो की ओके, आता ह्या ठिकाणी काय होणार आहे, एक्स टू द पॉवर किती आहे ऑलरेडी, तर 3 आहे, राईट. 3 प्लस 1 किती होऊन जाणार आहे, तर 4 होणार आहे, राईट. सो दॅट्स वाय आपल्याला किती मिळतं ह्या ठिकाणी, न्यूमरेटरला 4, कारण की एक नी पॉवर आपली काय केली, इन्क्रीमेंट केली आहे. ऑलरेडी पॉवर ऑलरेडी आपल्याला 3 दिलेली आहे, एक नी इन्क्रीमेंट केली आहे. सो दॅट्स वाय 4 डिवायडेड बाय काय आहे, n प्लस 4 सॉरी n प्लस 1. n प्लस 1 आपला किती होऊन जाणार आहे, 3 प्लस 1 इज इक्वल टू 4. सो दॅट्स वाय डिनॉमिनेटर इज आपला मिळतं, आपल्याला ह्या ठिकाणी 4 मिळतोय. आता हे सर्व मिळालं आपल्याला, हे सर्व मिळालं आणि रेंज काय आहे या ठिकाणी आपल्याला 0 to 10 ही आपल्याला काय मिळते, रेंज मिळते. म्हणजेच काय करावं लागणार आहे आपल्याला पुढे, जे आपले लिमिट्स आहेत ते लिमिट्स ह्या ठिकाणी आपल्याला पुट करावं लागणार आहेत. म्हणजेच मी फर्स्ट आपल्याला जो 1/4 आहे मी तो आपला सेपरेट आउट काढून घेते. ओके, आणि इन ब्रॅकेट काय होणार आहे लक्षात घ्या, 10 टू द पॉवर 4 मायनस काय असणार आहे, 0 टू पॉवर 4 म्हणजेच काय असणार आहे, 0. ओके, जे काय आपला आन्सर येईल ते किती मिळणार आहे आपल्याला, तर सपोज ह्या ठिकाणी आपल्याला ह्या ठिकाणी आन्सर किती मिळालं, 10 टू द पॉवर 4 म्हणजेच काय असणार आहे आपल्याला, 10 इंटू 10 4 टाइम्स आपल्याला मल्टिप्लाय करून जे आपल्याला आन्सर मिळेल ते डिवायडेड बाय 4 आपल्याला ह्या ठिकाणी मिळणार आहे. ओके ओके, तर ह्या ठिकाणी आपल्याला आन्सर काय मिळणार आहे मिळताना, लक्षात घ्या, 10 टू द पॉवर 4 म्हणजेच किती असणार आहे, 10,000, राईट, डिवायडेड बाय 4 विच इज इक्वल टू आपल्याला किती मिळणार आहे या ठिकाणी आपल्याला 2500. ओके, तर हे आपल्याला फक्त हा पार्ट कुठला झाला, तर ओनली दिस मच. ओके, 10x टू द पॉवर 3 dx हा पार्ट फक्त फर्स्ट साठी झालेला आहे. सेम आपल्याला काय करायचंय ह्या ठिकाणी x टू द पॉवर 4 साठी फाइंड करायचंय. सेम हीच मेथड, फक्त काय करावं लागणार आहे लक्षात, फॉर्म्युला फक्त हा जो आहे तुमचा तो लक्षात ठेवा. इंटिग्रेशन ऑफ x रेज टू पॉवर n dx इज इक्वल टू x रेज टू द पॉवर n प्लस 1 डिवायडेड बाय n प्लस 1. हा आपला इंटिग्रेशनचा बेसिक फॉर्म्युला आहे. ह्या फॉर्म्युल्यानुसार आपल्याला या ठिकाणी क्वेश्चन सॉल्व्ह करायला लागतात. आणि नंतर जर लिमिट्स असतील तर लिमिट्स आपल्याला लक्षात घ्यायची गोष्ट आहे अशी की
जी अप्पर लिमिट असते ती फर्स्ट आपल्याला पुट करायची असते आणि सेकंड नंतर लोअर लिमिट पुट करायची असते. ओके, तर हा जो आहे आपला एक बेसिक पार्ट झालाय. ओके ओके, उद्याच्याला ह्याच्यावरची मी एखादी वर्ड पीपीटी किंवा वर्ड एखादी बुकची मी तुम्हाला फाईल घेईन आणि ती तुम्हाला वन बाय वन एक्सप्लेन करेल, कारण की टायपिंग करून हे एक्सप्लेन करायला बराच वेळ होऊन जाईल. ओके, तर हे आपल्याला ह्या वेळेने आपल्याला सॉल्व्ह करून बघायचंय. त्याच्याच नंतर आपला पुढचा जो पार्ट आहे सेकंड, जो आपला क्वेश्चन विचारला होता, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 2 इंटू ई रेस टू द पॉवर मायनस एक्स दिलेले फॉर द रेंज एक्स इज ग्रेटर दॅन 0. ओके, म्हणजेच रेंज कशी मिळणार आहे आपल्याला, 0 टू इन्फिनिटी, राईट, कारण की एक्स कुठून सांगितलेलं आहे, 0 पासून स्टार्ट होतोय, एक्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 सांगितलेलं आहे, म्हणजे 0 पासून स्टार्ट होणार आहेत अप टू इन्फिनिटी. ओके, म्हणजे आपला फॉर्म्युला जो फर्स्ट आहे, फर्स्ट जी आपली कंडिशन आहे ती आपली सॅटिस्फाय होऊन जाते. आणि सेकंड कंडिशन आहे मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटीची, एफ ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल टू 1 आहे, हे पुट करायचं आहे. ते आपल्याला काय करायचं आहे, तर 0 टू इन्फिनिटी घ्यायचं आहे. जे आपलं फंक्शन आहे ते आपण एफ ऑफ एक्सच्या जागी पुट करणार आहोत. कॉन्स्टंट आहे तो फर्स्ट पुट सेपरेट आउट काढून घ्या. ॲज पर इंटिग्रेशन फॉर्म्युला काय मिळणार आहे आपल्याला, ई रेस टू द पॉवर एक्स डिवायडेड बाय -1, आणि पॉवर रेंज काय दिली आहे, 0 टू इन्फिनिटी दिलेली आहे. ओके, first you have to put your upper limit, second you have to put your lower limit. If you put e raised to the power infinity, ओके, आणि नंतर काय मिळणार आहे तुम्हाला, मायनस ऑफ ई रेस टू द पॉवर 0 मिळणार आहे. ओके, त्याच्यामुळे आपल्याला ह्या ठिकाणी आन्सर किती मिळालं, ह्या ठिकाणी आन्सर आपल्याला 2 इंटू 1 इज इक्वल टू 2 मिळालेलं आहे, विच इज नॉट इक्वल टू 1. सो दॅट्स वाय दिस फंक्शन इज नॉट अ पीडीएफ फंक्शन. ओके, म्हणजे हे क्वेश्चन कसे सॉल्व्ह करायचे कळतंय का? जरा अनम्यूट करा. अरविना, क्वेश्चन कळालाय कसं सॉल्व्ह करायचं आहे स्टेप बाय? ओके, पौर्णिमा? हो मॅडम. ओके, आणि शुभम? येस मॅम. हा, आणि शुभम, जसं तू मगाशी म्हणालास त्याच्यानुसार जो आपला इंटिग्रेशनचा पार्ट आहे तो उद्याच्या लेक्चरला आपण स्टार्ट करूया. ओके, ही बेसिक इंटिग्रेशन तुम्हाला सांगेन की कसे सॉल्व्ह करायचे, कारण की बराच टाइम आपला हे गेलेलं आहे, त्याच्यामध्ये बराच टाइम आपला पास झालेला आहे. सो दॅट्स वाय एकदा आपण इंटिग्रेशन कसं सॉल्व्ह करायचं ते उद्याच्या लेक्चरला बघूया, आणि नंतर देन ऑनवर्ड्स वी विल स्टार्ट अवर सेकंड टॉपिक फ्रॉम दिस युनिट. ओके.